मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिम्पली स्टाईल ब्लॉग चॅनलवरती. आज आहे आजीच्या गावची यात्रा. सकाळचे पहाटेचे 6 वाजलेले आहेत आणि देवाचे लग्न आहेत. चला फटाफट लेट झालं आहे, फटाफट अटेंड करूयात. आणलेला देवाचा प्रसाद, लाडू आणि मिठाई. चला खाऊन घेऊया. तर तुम्ही आत्ता बघितलं असेल, आम्ही मामाने आणि मामाच्या पोराने आणि ते बाकी सर्वांनी काय दंडवत घेतलंय आणि आत्ता चाललोय मम्मीच्या मावशीच्या घरी, म्हणजे आमच्या मामाच्या घरी. समोरच घर आहे, तर चला जाऊया. आणि मामाची मामीची मावशी वगैरे यांची सगळ्यांची ओळख करून देतो तुमच्याशी. तुम्हाला दाखवतो. हे आहेत आपले मामा. काय बोलणार? हाय हाय. काय बोलणार? साहिल चॅनल आहे सिम्पली साहिल, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि त्याला भरपूर प्रतिसाद द्या. थँक्यू. मामी, हे आहेत आपले मामी. काय बोलणार? मामीला असतात. आपल्या गावची जत्रा आहे भैरवनाथाची. भैरवनाथाच्या जत्रेचं कंटेंट साहिल दाखवलंच तुम्हाला पूर्ण. तर कशी जत्रा कशी वाटली काय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि एक छोटीशी समरी पण द्या ना तुम्ही, सुरुवातीपासून कसं काय होतं ते. म्हणजे पहिल्या काट्या हां. असतात, त्याच्यानंतर आपल्या भैरवनाथाच्या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी आपल्या काठ्या असतात देवाच्या, दुसऱ्या दिवशी देवाची लग्न असतात, तिसऱ्या दिवशी आपलं देवाची खेळणं असतात आणि देवाचे सोंग निघतात. त्याच्यानंतर आपले गजी नृत्य असतं, धनगरांचं गजी नृत्य असतं. प्लस त्याच्यानंतर आपले कुस्तीचा आखाडा असतो. आणि ह्या वर्षी प्रथमच आमच्या हिवरे गावाने आपला बैलगाड्याचा आखाडा ठेवलेला आहे. तर त्याचं कंटेंट पण तुम्हाला साहिलच्या चॅनलवरती दिसेल. तर ते पण बघा आणि नक्कीच फॉलो करा चॅनलला. बैलगाड्याच्या शर्यतीच्या टायमिंगला काय माहिती नाही, असू शकतो किंवा नसू पण शकतो. नाही थांब, यावर्षी खूप मोठा आखाडा आहे, पहिल्याचा आखाडा आहे आणि मोठा आखाडा आहे. तुला कंटेंटसाठी खूप फायदा होईल. हां बघू ना. कंटेंटसाठी खूप फायदा होईल. मावशी कुठे गेली? मावशी आतमध्ये. आजी काय मिसरी असली? आजीला तुम्ही अगोदरच आजी मिसरी असली. तुम्ही आजीला माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल. आजीला फर्स्ट ब्लॉग मध्येच बघितलं. बूस्टर आहे, आजी गेली. एनर्जी बूस्टर आहे. मिसरी म्हणजे एनर्जी बूस्टर आहे. एनर्जी बूस्टर. आणि इथं बाबा झोपलेले. बाबा इकडे बघ, काय बोलणार तुम्ही यात्रेबद्दल? काय बोलणार सांगा. मला नाही. सांगितलं असतं. आजी तुम्ही काय बोलणार? तुम्ही काय बोलणार? आजी बोल. इकडे बघून बोल. काय नाही असं नाही ना, ते एनर्जी बूस्टर आहे तुझी मिसरी म्हणजे. खेळ असतो ना साड्यांचा, ते काय ते पैठणीचा खेळ. पैठणीचा खेळ असतो. आज असेल पैठणीचा खेळ. हा. आणि आज पैठणीचा खेळ, उद्या फाशीचं सॉंग निघतं, गजन असतं. आणि आपलं धनगरी स्पेशल स्पेशल मटण असते, ते वादे असते, त्या वादे झाल्यावर मटणात मटण मग पाहुणे रावळे दणकून खाणार. साहिलच्या सगळ्या सबस्क्रायबरने मटण खायला या. स्पेशल इन्व्हिटेशन आहे साहिलच्या आणि ते सबस्क्रायबर. पाहुणे रावळे म्हणजे आम्हीच. जेवढे आहेत तेवढे किती सबस्क्रायबर असतील तेवढे असते ती बकरी पडतात ना. आता मावशीचं घे तुम्ही. मावशी कुठे आहेत? आतमध्ये. झोपलेत की काय? एक मावशी इथे विद्या मावशी आहे, कॉलवरती आहे. हाय. काय काय तर चला आता जाऊया घरी. सार्थक ऑलराऊंडर क्रिकेटर आहे आपल्या इकडे बसलेला आहे. काय बोलणार, कुणाचा फॅन आहे तू? हार्दिक पांड्याचा. ऑलराऊंडरमध्ये काय काय तुला काय आवडतं? बॉलिंग आणि बॅटिंग थोडीफार. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आता रिसेंटली त्याचं MCAला सिलेक्शन झालेलं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये. तर MCAकडून तो 5 मॅच खेळलेला आहे. आता बघू त्याचं फ्युचर काय, कसा तो मेहनत करतोय काय त्याच्यावर. मेहनत करशील की नाही पुढे जाण्यासाठी? हो कशी करायची? चांगली. IPL ची फेवरेट टीम कोणती आज आहे? संध्याकाळचं थोडंसं मिस MI. मला म्हटलं ना, मुंबई. मी उद्या त्याच्याशी बोलून देतो. तुम्ही नंबर रोहित शर्मा पाठवा, खेळायला त्याच्याशी बोलून. बोल रोहित शर्मा. We force you to say रोहित शर्मा. हार्दिक पांड्या. हमारे टीम में नहीं आ सकता भाई ये. क्या हुआ? रोहित शर्मा रोहित फॅन शर्मा आहे. fan नाही आहे. ती कॉलवरती बिझी होता. तुमच्या वर्षी आलो, तुम्ही काय बोललाच नाही. काय आहे ती माझ्या चॅनल बद्दल काय बोलचाल? कसं वाटतं? जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि कमेंट करा. एवढंच. एवढंच. आणि माझ्याबद्दल कसं करतोय, कसं काय? छान करतोय ब्लॉगिंग, हम्म. कंटिन्यू कर. आवडेल आम्हाला बघायला छान छान ब्लॉग्स डेली रुटीनचे. येत राहतील ब्लॉग, कंटिन्यू ऐकतोय. लालपरी वर्ल्ड फेमस लालपरी 0079 नंबर अजून Favorite आहेत number आपला. आहे. हा आपला लकी नंबर आहे. आणि आपल्याकडे अजून 2-3 आहेत अशा गाड्या 0079 च्या. दाखवली. आणि बाबाची लुना गाडी ती पण 0079. 0079. अजून येतील आपल्या गॅरेजमध्ये अजून येतील. आणि आहे थोडासा फ्युचर प्लॅन आहे अजून एक यायचा.
ती पण 0079च असेल. बाय 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 बाय. चल आता जेवण घेऊया मस्त पुरणपोळीवरती ताव मारूया. चला मामीने पाया पडलं, अजून पडा एकदा. जला जेवा बापू. बापू जेवा. हा जेवतो. जेव. आता आपण आलेलो आहे मामासोबत गायींना चारा आणायला आणि मामा मागे चारा काढतोय आणि बाईकवर बसलोय. तुम्ही बोलचाल जरा काम कर. मामाच बोलला करू नको, बस बाईकवर. आत्ता बाईकवर बसलेलो आहे आणि समोरच माझ्या एकदम खूप मोठा गुराचा गोठा तुम्हाला दाखवतो. बघू शकता, तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. तुम्ही आता बघू शकता मामाने वैरण काढलेलं आहे गुरांसाठी आणि आता हे सगळं मला घेऊन जायचं आहे कारण दोघं जण नाही बसू शकत त्यामुळे. आणि मी कॅमेरा आणायचा विचारलं तर 4मध्ये शूट करतो आहे आपल्या नथिंग 3A प्रोमध्ये. कशी क्वालिटी येते ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे ऑर्केस्ट्रा वगैरे. माझ्यासोबत आहे माऊली. बड़ी मेहनत से किया है. योगासन करो, योगासन से आदमी तंदुरुस्त होता है. और कल से 12 बजे से लॉकडाउन नहीं पड़ने वाला. धन्यवाद. पिलू केलं ना तुला आजाद. मला माझ्या बायकोला आजाद करायची वेळ आली आणि तुमची काय मिमिक्री चालली. बरं काय झालं सांगा. काय झालं म्हणजे काल दिवसभर माझी बायको घरी नव्हती. तिथे मला ती असं इकडे तिकडे कुठेतरी असं कुठं काल दिवसभर घरी नव्हती ती. कुठे गेला संध्याकाळी विचारलं कुठे गेली होतीस. तर ती मला म्हटली की मी दिवसभर राधाभर शॉपिंगला गेली होती. गेली असेल दिवसभर राधाबरोबर शॉपिंगला. कसं शक्य आहे का मीच दिवसभर राधाभर होतो. आयो ते असली बायको माझी. जाऊ दे मोरदे आपण चांगलं गाणं घेऊया. गाणं जोरदार.